चला तर मित्रांनो, आज आपण बनवू सातारी पद्धतीचे मस्त असे चिकन. पहिल्यांदा आपण चिकन मिठाच्या पाण्यात शिजवून घेऊ. हळद मिठाच्या पाण्यात मस्त असं चिकन शिजवून घेतलंय बघा. पाणी न घालता ते कसं पाणी सुटलंय. तर शिजलेल्या चिकनमध्ये गरम पाणी टाकून वाफ काढायची. चला तर आपण मसाले घेऊ. कसुरी मेथी, काळी मिरी, धने, जिरे, तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग इत्यादी घेऊ. त्यानंतर घेऊ आपण टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, लसूण, खोबरे, खडे मसाले मस्तपैकी भाजून घेऊ. तमालपत्र भाजायचं नाही. खडा मसाला मिक्सरमधून वाटप करून घेऊ. त्यानंतर आपण कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा. कांदा भाजून झाल्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं. चला, मसाले आपले भाजून झालेले आहेत. मिक्सरला वाटप करून घेऊ. चला तर आता फोडणी देऊ. आता आपण बनवणार आहे सुक्कं चिकन. त्यासाठी कांदा चिरलेला आहे बारीक. मस्त तेलात परतून घ्यावा लालसर होईपर्यंत. बघा तर कांदा कसा लालसर झालेला आहे. चला आता त्यामध्ये टाकू तमालपत्र, वाटप केलेला मसाला. चला, एकजीव होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत मस्त असा तो एकत्र परतून घ्यायचा. लाल तिखट घालून वाफ द्यायची. चला, मसाला चांगला भाजलेला आहे. आता त्यामध्ये चिकनचे पीस टाकून घेऊ. वा, विसरायचं नाही, फक्त गरम पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही. बघा कशी तर्री सुटलेली. आता वरून मस्त अशी फिनिशिंगसाठी आपण कोथिंबीर टाकायचे बारीक चिरून. वा, अशी उकळी आलेली. आता मस्त अशी ताटात घ्यायचं आपलं गावरान चिकन सातारी. वा, किती भारी दिसते बघा.